पंच अहो कोणाशी बोलताय? अयो कुणाशी नाही विचार करत होतो गावासाठी काही करता येईल का याचा विचार करत होतो. असं आहे वय. मला वाटलं का. काय वाटलं? मला वेड लागलं म्हणून ना? नाही नाही असं नाही. असं नाही मग कसं रे? अयो मला वेड समजता. अयो गावचा फायदा कसा होईल याचा विचार करत असतो दिवस रात्र. अयो अव तुम्ही हाय म्हणून तर गावगाडा बैसवार चालला हाय. विचार करा नाही तर काय झाले असते गावाचे. अयो आला बिनकामाचा पोपट आला. नुसतं पुढे पुढे करायला पाहिजे, पुढे पुढे बोलायला पाहिजे. अयो तात्याराव ओ तात्याराव या. तात्याचं राव झालं रे तात्या. माझ्याकडे कशासाठी आलं असं? मी कोणाकडे जात नसतं, मी असंच फिरत असत. काय तात्याराव बाळप्पा संघ कामाला जाणार आहे ऐकलं म्या. होय बाळू संघ सौंदतीला जाणार आहे मेंढ्या घेऊन. त्या पोराच्या बी लग्नाचं काहीतरी चाललं आहे ना. यो तुला काय माहिती रे पोराच्या लग्नाचं? अहो आता मलाच काय समध्या गावाला ठाव आहे. मग यो सगळ्या गावाला. अयो हे तात्या तुझ्या पोटात एकही बातमी राहत नाही का रे? हो मी नाही सांगितलं काही. अयो मग मी सांगितलं. आता मला काय ठाव बा तुम्ही सांगितलं की नाही ते. अहो पंच अहो मला दुसरीकडनं समजलं आहे. यो म्हणजे बातमी अगदी गावभर झाली. मग चर्चा व्हायची राहते काय? त्या गावात नाही समध्या पंचक्रोशीत समजलं आहे आता. अयो पंचक्रोशीत. होय आणि आता बाळून हे लगीन करून दावलं ना का संपलं मग समज. तात्या अरे पण तू कशा पायी चालला आहेस रे? त्या पाटलाच्या पोराचं लगीन का होत नाही याचं कारण बाळून सांगितलं आहे. आणि तरी बी त्याचं लगीन होईल ते कसं मला बघायला जायचं आहे. यो त्यासाठी तू एवढ्या लांब रान तुडवत जाणार? नाही तर काय. अहो त्या पाटलाच्या पोराचं लगीन बाळू लावून देईन तर माझं का म्हणून नाही होणार. हे तात्या आजकाल फारच बाळू करत असतोस रे. ऐक माझं जाऊ नकोस. मी ऐकत नसतं आता जाणार आहे म्या. अयो काही होणार नाही तिकडे जाऊन. मला माहितीये बघा. काय माहिती तुम्हाला? अयो मला सगळं माहितीये. तो बाळू त्या मुलाचं काही लग्न लावून देणार नाही. ऐक माझं. आणि लावून दिलं तर मग? अयो नाही होणार. पैज लावतो बघा. म्या बी पैन लावतो. होईन लगीन. किती लावायची? अयो 100 रुपये. अयो पण तात्या मी जर पैज जिंकलो तर मला द्यायला तुझ्या खिशात 100 रुपये आहेत. पैज हारल्यावर म्या काय करायचं तुम्ही सांगू नका कारण म्या पैज जिंकणारच आहे. नाही आणि जर पैज हारलं तर माझं मी पाहून घेईन काय करायचं. फक्त तुम्ही मागं फिरू नका. अयो मागे फिरू नका. अयो गावचा पंच आहे मी. माझ्या शब्दाला किंमत आहे. तुझ्यासारखे नाही माझे. अयो लागली पैज 100 रुपये. हा ठरलं तर मग म्या आहे साक्षीला. हा आणि जो कोणी पैज हारल त्याने 100 रुपये द्यायचे. हा कस मयप्पा बाळूची आई. हा मयप्पा. अरे तात्या काय झालं? कुठं काय काहीच नाही. अरे कामाला लागलो आहे ते सांगाय आलो आहे. तू आणि काम. आणि मग चांगलं आहे का नाही त्याच्यात? नाही चांगलं आहे. कुठं कामाला लागलं बाबा? अरे आपल्या बाळूकडेच. बाळ्याकडे खोड्याकडे पडू नका. खोल्यासारखं कशाला? जे खरं आहे तेच सांगतो म्या. अरे बाळू संग मी ढेरा खायला चाललोय म्या. तात्या तू कामाला लागलास ते बरं झालं बाबा. आता नीट ध्यान देऊन काम कर. वय लगीन कर, संसार कर. बाळू सारखं तुझं बी समज चांगलं होईल. आता बाळू संघ आहे म्हणल्यावर काळजीच नाही बघा. आता पंचाकडे आयुष्यभर काम केलं एक फुटका दमडा दिला नाही त्याने. बाळूकडे काम केलं फक्त 4 दिवस लगेच पैक. परवा तर पंचा संघ दिसला की तुम्हाला. आता कसं आहे मायप्पा आता एका गावात राहायचं म्हणल्यावर काय करायचं.
तोंडाला तोंड द्यावंच लागत नाही का? तर आता इकडलं तिकडं आणि तिकडलं इकडं करायचं बंद कर. हा काम करतोय असं कामच कर. वय वय. हा. अरे भीमा. काय तात्या बरं आहे का? वय बायाकडे चाललायस का? वय काही सांगावं आहे का? हा वय, त्याला सांग गडी पाठवलं आहे म्हणून. समजा पटलं का ठेवून घे मला सांग. हा वय वय ठीक आहे. मग पा हा. बघ जाई राहू दे आशीर्वाद असून द्या. भाई सुखानं राहा बाबा. वय. काम कर नीट आणि बाळूला काय पाहिजे न ग ध्यान ठेव. आता समजा लोकांनी काय पाहिजे नको ते वाळू बघतो या, आणि त्याला काय पाहिजे नको बघणार मी कोण आहे? तरी बी तुम्ही म्हणताय तर येळेवर जेवला का झोपला का तेवढं बघत जाईल ना. येऊ का मग? हा. बाय. सांभाळा. बाळू चालला हाय पर काय ठाव नाही, काळजी लागून राहिली आहे. कसली काळजी? तेच तर समजना झालंय ना. हातात तो कवा येणार कवा भेटणार काय ठाव. अरे मेंढ्या घेऊन जायचं म्हणजे असंच असतं या. त्यांना चांगला चारा मिळायला पाहिजे की. तू काय काळजी करू नका, येईल लवकर ते. नुसतं बसलाय वय, मग काय करू? मदत करायची आणि काय? काय करू सांग. राहू दे, झालं आता. भांडा भांडा. उद्या जाणार हाय ना, भांडत काय बसलाय? अगं म्या कुठं, तिनं सुरू केलं. असू दे ग. हे बघ, तुझ्या जीवावर धाडते हाय तिला, तिची काळजी घे. तिला सोडून उगा इकडे तिकडे फिरू नग. सौंदर्य काय जवळ नाही, ठावा आहे ना व. बाय नग काळजी करू. मला सांगाय परिस्थितीला सांग की. मला काय सांगायचं आहे? मी जाणार आहे व तुम्हाला सोडून. सोडून जायचं नाही म्हणत, कामाचं सांगाय सांगतोय. अरे काम करणारच की, काय नुसतं बसून खाणार आहे काय? तसं नव. आता तिकडे समजे लोक असतील, मेंढ्या असतील, समधीकडे ध्यान द्यायला पाहिजे. आणि गडी माणसं बी असतील तळाव, त्या समध्यान सगळं जमवून घ्यायला पाहिजे. आणि एक समध्यांसाठी जेवण बी बनवायला पाहिजे. ते समज करल ती, त्याची काळजी करू नका. माझी लेक नीट परत येईल असं बघ. या समध्याची सव नाही तिला. तेव्हा काय चुकलं तर सांभाळून घे. होय. पहिल्यांदाच असं कुठं बाहेर चालली आहे. ऊन वारा पाऊस खपायचं नाही तिला. आणि लय काय वाटलं तर लागलीच माघारी फिरा, नाहीतर सतीला तरी धाड. हा होय. आणि तिला सांग माझ्या कामात ध्यान देऊ नकस म्हणून. मला काय तेवढीच काम आहेत वय. सत्य आहे, त्याला काय करायचं आहे ते करू दे. संग राहा त्याच्या.